आणि आता एक सविस्तर बातमी आहे। सध्या चांदी भलताच भाव खाते असं दिसतंय, कारण चांदीच्या दरामध्ये भरघोस वाढ झाली आहे। भारताच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये तब्बल 8,775 रुपयांची वाढ झाली आहे। 1 किलो चांदीचा दर 2 लाखांच्या वर पोहोचला आहे। तसंच हा दर आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। या वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत चांदीच्या दरामध्ये एकूण 1,14,733 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। का वाढतोय चांदीचा दर, त्यामध्ये गुंतवणुकीच्या किती संधी आहेत, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। चांदीच्या दरवाढीचा उच्चांक। चांदीचे दर 2 लाखांच्या घरात। कच्च्या तेलापेक्षाही चांदी महाग। चांदीच्या दरात तब्बल 8,775 रुपयांची वाढ झाली आहे। विशेषतः मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर चांदीनं हा उच्चांक गाठलाय। मजबूत औद्योगिक मागणी, पुरवठा तुटवडा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे ही वाढ झाली आहे। त्यामुळे सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून येते आणि चांदीचे दर प्रति किलो 2,08,000पर्यंत पोहोचले। 2025 या वर्षात आतापर्यंत चांदीच्या दरात एकूण 1,14,733 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या मते चांदीचा पुरवठा मर्यादित होत चालला असून मागणी मात्र सातत्याने वाढतीये। या कारणांमुळे भविष्यात चांदीचे दर आणखी वाढून 3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय। चांदी यावेळेला सर्वकालिक उच्चांकावरती आहे। चांदीचे भाव वाढीसाठी जागतिक घडामोडी फार महत्त्वाच्या आहेत। एकतर महत्त्वाचं म्हणजे जगातल्या सगळ्याच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सौर ऊर्जेचा वापर जगात सगळीकडे वाढतो आहे आणि या सौर ऊर्जेच्या जे पॅनल्स असतात त्याच्यामध्ये चांदीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बाकीच्या उत्पादनांमध्ये सुद्धा चांदी मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते। त्याच्यामुळे चांदीची मागणी त्या क्षेत्रामध्ये वाढल्यामुळे चांदीचे भाव वाढलेत, हे एक कारण आहे। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ट्रम्प टेरिफची भीती आहे। तिसरं कारण असं आहे की उत्पादनाचा याच्यावरती काही चाप बसू शकतो का, म्हणजे ज्या चांदीच्या खाणी आहेत त्याच्या उत्पादनावरती काही बंधनं येऊ शकतील, अशी एक वंदता मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आहे। त्याच्यामुळेही चांदीचे भाव वाढत आहेत, म्हणजे ही कृत्रिम तुटवडा चांदीचा निर्माण होईल अशी एक शक्यता आहे। सौर पॅनल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीचा वापर सध्या वाढलाय। जागतिक स्तरावर सोन्या चांदीच्या किमतींमध्ये होणारे बदल तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यावरही परिणाम होतोय। मेक्सिकोवर लादलेल्या टॅरिफमुळे चांदीच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय, तर व्याज दरातील बदलांचाही चांदीच्या दरांवर परिणाम होतो। चांदीचे सध्या देशात आणि राज्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये काय दर आहेत ते पाहूया। 17 डिसेंबर 2025 रोजी चांदीचे दर प्रति किलो सुमारे 2,08,000च्या घरात आहेत। बंगळुरूमध्ये 2,03,000 रुपये प्रति किलो, चेन्नईमध्ये सुमारे 2,20,000 ते 2,11,000 प्रति किलो, दिल्लीमध्ये सुमारे 2,08,000 प्रति किलो, कोलकात्यामध्ये सुमारे 2,08,000 प्रति किलो, भुवनेश्वरमध्ये अंदाजे 2,03,560 रुपये प्रति किलो, तर जयपूरमध्ये अंदाजे 2,22,000 प्रति किलो असे चांदीचे दर आहेत। तर राज्यात मुंबईमध्ये चांदीचे दर 2,08,000 प्रति किलो म्हणजेच प्रति ग्रॅम 208 रुपये आहेत। पुण्यामध्ये सुमारे 2,15,000 रुपये प्रति किलो, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीनही ठिकाणी सुमारे 2,15,000 रुपये प्रति किलो असे दर आहेत। तर हा दर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। जी कारणं चांदीसाठी आहेत, जवळपास काही प्रमाणात तीच कारणं सोन्याला लागू होत आहेत। म्हणजे सोन्याची मागणी वाढली आहे जागतिक स्तरावरती, जे मोठ्या मोठ्या बँका सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या बँकांकडनं मागणी वाढते आहे प्रत्येक देशाच्या, त्याच्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि सोन्याचे भाव वाढत आहेत। आणि आजपर्यंत आपण जर इतिहास बघितला तर सोनं हे कायम वाढीव दरावरच विकलं जात आहे। चांदीच्या दरवाढीचा वेग हा कच्च्या तेलापेक्षाही अधिक आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच चांदीनं ऐतिहासिक उच्चांक गाठलाय। गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच चांदीचे दर कच्च्या तेलाच्या दरांपेक्षा अधिक झाले। आंतरराष्ट्रीय स्तरावर कोमेक्सवर चांदीचे दर प्रति अंश $63.06 डॉलरवर आहेत, तर कच्चं तेल WTI वर सुमारे प्रति बॅरल $56.19 डॉलरवर आहेत। म्हणजे दोघांच्या दरात सुमारे $6ची तफावत आहे। अशा प्रकारची स्थिती 1979 मध्ये उद्भवली होती। दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 4 वर्षात नीचांकावर गेल्या। बुधवारी ब्रेंट तेलाच्या किमती $60च्या खाली आल्या। असे दर 2021 मध्ये झाले होते। सध्या कच्च्या तेलाच्या मागणीतील घट, अधिक पुरवठा तसंच चीन आणि युरोपीय संघाच्या अर्थव्यवस्थेतील वाढीमधील उदासीनता यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर फरक पडतोय।
तर सोन्याचे दरही वाढत आहेत. सोन्याच्या दरात 936 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,32,713 प्रतितोळा झालेत, तर जीएसटीसह सोन्याचे दर 1,36,694 रुपये प्रतितोळा झालेत. त्यामुळे चांदी आणि सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. 2025 अखेरीपर्यंत 8% गुंतवणूक सोन्यात तर 10 ते 15% गुंतवणूक चांदीमध्ये होऊ शकते असा एक अंदाज आहे. मात्र चांदीतील तीव्र वाढीनंतर वेगानं घसरणही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील स्थितीचा अंदाज ठेवूनच गुंतवणूक केलेली हिताची ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.